नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अफलातून गूढ आणि थरारक विषय घेऊन आलो आहोत. टाइम ट्रॅव्हल म्हणजेच काळ प्रवास. माणूस आजपर्यंत पृथ्वीवर चालला, चंद्रावर पोहोचला, पण काळामागे किंवा पुढे जायचं स्वप्न अजूनही जिवंत आहे. टाइम ट्रॅव्हल म्हणजेच वेळेच्या प्रवाहात पुढे किंवा मागे जाणे. उदाहरणार्थ 2025 मधून 1925 मध्ये जाणं किंवा 3025 मध्ये जाऊन भविष्य पाहणं. टाइम ट्रॅव्हल ही संकल्पना फक्त विज्ञान कथांपुरती मर्यादित आहे का, की खरोखर शक्य आहे? आइन्स्टाईनचं सापेक्षता सिद्धांत म्हणजेच थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, वेळ आणि जागा या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जर एखादी वस्तू प्रकाशाच्या वेगाजवळ गेली तर तिच्यासाठी वेळ हळूहळू जातो. याला म्हणतात टाइम डिलेशन. उदाहरण, जर एखादा व्यक्ती अंतराळातून प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतो तर तो 1 वर्षात परततो, पण पृथ्वीवर 10 वर्ष गेलेली असतात. म्हणजेच भविष्यात जाणं सिद्धांतिकदृष्ट्या शक्य आहे, पण भूतकाळात जाणं हे अगदीच गुंतागुंतीचं आणि अवघड मानलं जातं. महाभारतातील कथा. राजा काकुडनी जेव्हा ब्रह्मदेवाकडे जातो आणि परत येतो तेव्हा पृथ्वीवर अनेक युग बदललेली असतात. तसेच शंकराचार्य आणि कालभैरव कथा, भगवान विष्णूचे वेगवेगळ्या युगातील अवतार, हे सगळे टाइम ट्रॅव्हलचे धार्मिक दृष्टिकोनातून संदर्भ आहेत. अशा अनेक कथा भारतात आणि जगभरात प्रसिद्ध आहेत. हॉलिवूडमधील चित्रपट जसे की बॅक टू द फ्युचर, इंटरस्टेलर, टेनेट, बऱ्याच कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटांमध्ये टाइम ट्रॅव्हलची वेगवेगळी रूपं दाखवली आहेत. हे सर्व आपल्याला विचार करायला भाग पडतात की खरंच असं शक्य आहे का? नासा, सन आणि इतर संस्था यावर अनेक प्रयोग करत आहेत. स्टीफन हॉकिंग असं म्हणाले होते की टाइम ट्रॅव्हल जरी शक्य असलं तरी अत्यंत नियंत्रित आणि धोकादायक असू शकतं. वॉर्म होल्स, कॉस्मिक स्ट्रिंग्स आणि ब्लॅक होल हे सगळे टाइम ट्रॅव्हलसाठी सिद्धांतिक मार्ग आहेत. भविष्यात जाणं शक्य आहे, पण अत्यंत प्रगत तंत्रज्ञान लागेल. काही सिद्धांत म्हणतात की भूतकाळात गेल्यास वेगळ्या टाइमलाईनमध्ये प्रवेश होतो, म्हणजेच तुमचा मूळ टाइमलाईनवर काही परिणाम होत नाही. टाइम ट्रॅव्हल ही एक रोमांचकारी आणि विचारप्रवर्तक संकल्पना आहे. विज्ञानाने याची शक्यता मान्य केली आहे, पण अजून प्रत्यक्षात काही घडलं नाही. भविष्यात कदाचित काळाच्या प्रवाहाला ओलांडण्याचं सामर्थ्य मिळवेल. तोपर्यंत विज्ञान, सायफाय आणि गूढतेच्या या प्रवासाचा आपण आनंद घ्यायला हरकत नाही. तुम्हाला टाइम ट्रॅव्हल शक्य वाटतं का? तुम्हाला भूतकाळात जायला आवडेल की भविष्यकाळात? हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एक असाच विषय घेऊन. तोपर्यंत मी गायत्री तुमचा निरोप घेते.